भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला आनंद होईल असा हा प्रसंग असल्यामुळे पार 40-50 वर्षापासून त्यावेळचे स्वर्गीय अण्णा ठाकूरांपासून स्वर्गीय सुभाष वरांपासून अशी एक मोठी यादी आहे. या सगळ्या ज्यांच्यावर एक खूप चांगली जाहिरातही आम्ही डिझाईन केली की हे यश यांच्यामुळे आहे. तर असे अनेकांनी आपलं आयुष्य घालवलं आणि मग हे दिवस आल्यामुळे केवळ आणि केवळ कौतुक म्हणून आम्ही ते आलेलो आहोत. महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये, महानगरपालिकेच्या प्रशासनामध्ये ढवळाढवळ करण्याचा माझा, मुन्नासाहेबांचा कोणाचा स्वभावच नाही आणि तशी आवश्यकता पण नाही. कारण जे निवडून दिलेले आहेत ते समर्थ आहेत, ते करतील. या निमित्ताने विनय कोरेजी तेही आहेत बदाव त्या उपमहापौरच्या केबिनमध्ये थोडा वेळ रेंगाळले आहेत. पण त्यांनी आज सकाळीच आमच्या 3-4 जणांची बैठक झाली. त्यात आग्रहाने म्हटलं की बा महानगरपालिकेची वेगवेगळ्या विकास कामामध्ये अडवणुकीतून काही आले सावकार आले तुमच्या नावाने कोट करतोय त्यामुळे तुम्ही पाहिजे. आज सकाळीच विनय कोरे सावकारांनी आम्हा नेत्यांना जे म्हटलं ते या निमित्ताने जाहीरपणे सांगतो की त्यांनी असं म्हटलं की विकास कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम आणि त्या अडथळ्यातून स्वतःचा काही लाभ मिळवून घेण्याचं काम हे नगरसेवकांनी करू नये, प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. त्यांनी जे म्हटलं त्याला देवेंद्रजींनी जे म्हटलं आहे त्याचा आधार देतो. राज्याची आर्थिक स्थिती हे दिवसेंदिवस उत्तम होत चालली. काही नवीन रिसोर्सेस आणि सोर्सेस दोन वेगळे शब्द आहेत. रिसोर्सेस म्हणजे काय तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला स्टील सापडलं की ज्यातून राज्याचा रेव्हेन्यू वाढेल. सोर्सेस म्हणजे काय तर काही फायनान्शियल इन्स्टिट्यूटने आपल्याला ट्राय पार्टी ॲग्रीमेंट करून कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट 6 महिन्यासाठी पे करणं याची तयारी दर्शवली की ज्या 6 महिन्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला बिल वेळेत मिळाल्यामुळे त्याने 10% इंटरेस्ट रेटने इंटरेस्ट भरायचा. 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला तर सरकारने भरायचा. 6 महिन्याच्या आतच त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटला पेमेंट करून टाकण्याचा सरकारने प्रयत्न करायचा. असे खूप मोठमोठे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आपल्याला अप्रोच झाल्यामुळे आणि ते आपल्या कर्ज परिभाषेत येत नसल्यामुळे, कारण ते पेमेंट त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला गेलं. एका अर्थाने कॉन्ट्रॅक्टरने लोन काढलं, मग ते आपल्या बॅलन्स शीटला येत नाही. एकावरती सविस्तर मी मांडेन, देवेंजींनाही मांडायला सांगेन. त्यामुळे पैसे विकासाला खूप देवेंजी देणार आहेत. एकनाथजी, देवेंजी आणि आता सुमित्रा बहिणी हे तिघे मिळून राज्याच्या विकासासाठी खूप प्रयत्न करणार आहेत. नवीन बजेटमध्ये 98,000 लाख कोटी, कारण टोटल बजेट आपलं 53 लाख कोटीचं घोषित झालं केंद्राचं, त्यातल्यात 98 लाख कोटी एवढी मोठी अमाऊंट केंद्र महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या पायाभूत सुविधांना देणार आहे. मग सांडपाण्याची निर्गत असेल, कचऱ्याची निर्गत असेल, शुद्ध पाणी मिळणं असेल, फ्लायओव्हर ब्रिजेस असतील, आमच्या मुन्नासाहेबांनी आणला तसा बास्केट ब्रिज असेल, ते शहर जगात चांगलं शहर झालं पाहिजे यासाठी केंद्र देणार आहे, राज्य देणार आहे. मग तुमची जबाबदारी काय आहे जी विनय कोरेंनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितली. सावकार असं म्हणाले की नगरसेवकांनी यात सहकार्य केलं पाहिजे, अडवणूक करू नये. त्यामुळे एका बाजूने एक सामान्य BJPचा कार्यकर्ता म्हणून आनंद की BJPचा कमळावरचा शिवसेना, राष्ट्रवादी, जनस्वराज्य या सगळ्या आमच्या सहयोगी पक्षांच्या सहकार्यामुळे त्यांचे खूप मनापासून आभार मानतो की कोणी खळखळ केली नाही. पहिला BJPचा महापौर होतोय ना, होऊ द्या. त्या सगळ्या सहयोगी पक्षांचे आभार मानतो. आणि तुम्हाला जो प्रश्न पडला आहे की महानगरपालिकेत कधीच मी येत नाही, का आलो, आनंद व्यक्त करायला आलो. आता 23 ते 25 असं 1.25 महिना विधानसभा चालायची. साधारणतः बजेट सेशन एवढं लंब चालवावं लागतं. सुट्ट्या आहेत बऱ्याच, तरी 21 दिवस वर्किंग मिळाले. हे अधिवेशन राज्यातल्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या सोडवणुकीचं सभागृहात आणि सभागृहाबाहेर बैठका, ही सभागृहाबाहेर बैठक लावायला लागेल. जवळजवळ 90% विषयांचा निचरा होतो आणि म्हणून ह्या अधिवेशनाकडे सगळे जुलैचं हार्डली 2 आठवडे चालतं, डिसेंबरचं जेमतेम 2 आठवडे चालतं. ह्या अधिवेशनाकडे मात्र सगळेजणं बजेट काय डिक्लेअर झालं, विकासाला काय पैसे मिळाले, नवीन टॅक्सेस काही लागले का, आणि असे पेंडिंग प्रश्न सोडवणं. जर सांगलीपुरता विचार म्हटला तर आम्हाला नवीन पाण्याचा उद्भव हवा आहे. मुख्यमंत्री मांडलं बजेट. पहिल्यांदा असं झालं आहे की महाराष्ट्राचं बजेट अर्थमंत्री न मांडता
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मांडत आहेत आणि योगायोग असं आहे की जवळची 3-4 राज्यांमध्ये मुख्यमंत्री बजेट मांडत आहेत आणि त्यामुळे बजेटमध्ये चांगली अमाऊंट मिळेल आणि त्यातून आपले पेंडिंग जयंती नाल्यापासूनचे विषय, पंचगंगा प्रदूषणाचे विषय, ट्रॅफिकचा विचार करून काही फ्लायओव्हर ब्रिजेस करणं, एखादा का वेळेला छोटा का वेळेला भुयारी मार्ग करता येईल का की ज्यातून ज्यांना मध्ये काही काम नसतं ते इथून निघाले की डायरेक्ट तिथे पोचले. असे खूप विषयांचा देवेंद्रजींच्या डोक्यात प्लॅन तयार आहे. त्यातच हद्दवाढसुद्धा आहे. हद्दवाढ झाल्याशिवाय, शहराची लोकसंख्या वाढल्याशिवाय केंद्राच्या वेगवेगळ्या स्कीममध्ये आपण येणार नाही. ती गावं ऑलरेडी अनियंत्रित विकसित झालेली आहे, त्यांना थोडं नियंत्रणाकडे आणायला लागेल. त्या गावांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला लागेल. हां चला. राज्यामध्ये टिपू सुलतानच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झालेला आहे. काल पुण्यामध्ये वाद बघायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या महाराष्ट्रातला नाही, देशातला नाही, जगातला कुठलाही हिंदू सहन करणार नाही. आता दगडफेक व्हावी की न व्हावी, व्हायला नको. आंदोलनं ही नेहमी ही लोकशाही मार्गाने झाले पाहिजे. आता कोणी सुरुवात केली, ते कार्यकर्ते दोन्ही बाजूने कार्यकर्ते होते का कोणी समाजकंटक होते, समाजकंटकही फायदा घेतात, त्याची चौकशी व्हावी, शिक्षाही व्हावी. परंतु माझं स्पष्ट मत असं आहे की जे म्हटलं काँग्रेसच्या राज्याच्या अध्यक्षांनी ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यांनी विचारपूर्वक अशी वाक्य म्हटली पाहिजे. ज्या मालेगावमधनं हा वाद सुरू झाला त्या मालेगावच्या सभागृहामध्ये पुन्हा तो पोस्टर लावणार अशा प्रकारची भूमिका मालेगावच्या महापौरांनी घेतलेला आहे. मग त्याला काय करायचं? या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हे प्रश्न तेव्हाच संपतील ज्या वेळेला ह्या देशातला हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, ज्यांचे महापुरुष कॉमन असतील, ज्यांची भूमी मातृभूमी कॉमन असेल, जे राष्ट्रगीतेला सन्मान देतील, वंदे मातरम सन्मान देतील. 4-5 विषय आहेत आणि 4-5 विषयातून काय अनावश्यक प्रॉब्लेम सुरू आहेत. टिपू सुलतान हा आमचा आदर्श असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन कवीनं केलं, काशी जाती, गया जाती, मथुरा मस्जिद होती, अगर एक शिवा नव्हता तर सुन्नत सबकी होती. आपण जे आहोत तर त्यांच्यामुळे आहोत, त्यांचा अनादर कशासाठी? ओके. आदिदादाच्या निधनानंतर अवघ्या 4 दिवसामध्ये राज्यभरातल्या 75 शाळांना अल्पसंख्याक शाळांचा दर्जा दिला. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या 25 शाळांचा देखील त्यामध्ये समावेश आहे. ऑगस्टपासून हे प्रलंबित होतं. आदिदादांच्या निधनानंतर 4 दिवसात, ज्या दिवशी दादांचं निधन झालं त्याच दिवशी प्रमाणपत्राचं वाटप झालेलं. दादा, हे गंभीर नाही वाटत का? त्याच दिवशी प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याची माहिती माझ्यासारखा जो मी नेहमी, आपण एका गिरणी कामगाराचा मुलगा तुमच्यासारख्याच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत आलो, तो अपुऱ्या माहितीच्या आधारे काही बोलत नाही. उगाच नाही ती झंझट कशाला, काय झालं बघतो आणि बोलतो. कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी RSS वरती टीका केली की सैतानांची संघटना आहे. पण RSSला संपवण्याचा प्रयत्न ह्या देशामध्ये अनेकांनी केला. जेव्हा जेव्हा ती संपवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तेव्हा ती फार वाढते. ह्या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये हिंदूंवरचे अन्याय ह्या विषयामध्ये नेहमीच RSS आणि RSSपासून प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या संघटनाच पुढे येतात आणि त्यामुळे सर्वसामान्य हिंदूला देशात नाही संपूर्ण जगामध्ये RSSबद्दल प्रेम आहे, श्रद्धा आहे. खारगेंचा मुलगा काय म्हणतो यावर काही अवलंबून आहे. गणेश नाईक आणि श्रीकांत शिंदेमधला वाद विकोपाला जाताना एवढा प्रश्न मोठा, सगळं काही आलं एवढा मोठा प्रश्न विचारणं इतका अनुभवही तुमचा नाही आणि एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देणं इतका मी पण मोठा नाही. पहलगाम हल्ल्यातील जगदाळ त्यांच्या कुटुंबियांना मी काल ते पाहिलं आहे. अपुरी माहितीवर काही बोलणं बरोबर नाही, पण बहुधा त्यांना पुणे महानगर, बहुधा नसेल तर मला करायला लागेल, बहुधा पुणे महानगरपालिकेत दिली आहे. त्यांना बहुतेक सरकारी नोकरी हवी आहे, तर मी ते करतो. मला जरा आमच्या पुढच्या काही पॉलिसीबद्दल अर्धा मिनटं बोलायचं ते बोलू द्या. सगळ्याच महानगरपालिकेमध्ये आता स्वीकृत नगरसेवक या विषयामध्ये खूप फॉलोअप. काल तर मी वाचलं की सोलापूरला 300 जणांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आमच्याकडे एवढी नाही पण 30 जणांनी केली आहे. तर आम्ही निर्णय असं केला आहे की आमचं स्वीकृत, आम्हाला जो 3चा कोटा मिळेल ते 1.25 वर्षाचं असेल. म्हणजे आम्ही पहिले तर 12 क्रिएट करून टाकल्या. त्यामुळे इच्छुकांना मी एवढंच म्हणेन की सगळ्यांना 5 वर्षामध्ये एकदा तरी स्वीकृत मिळेल. एक प्रयोग मी मांडला जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही आवडला आहे की त्या शहरामध्ये काही स्मॉल कम्युनिटी असतात. समजा इथे सिंधी समाज आहे, राजस्थानी समाज आहे, गुजराती समाज आहे, अगदीच सांगायचं झालं तर कुंभार समाज आहे, नाभिक समाज आहे. अशांनाही या कॉपमध्ये ॲडजस्ट केलं पाहिजे. अदरवाईज ते कुठून निवडणूक लढवणार.
त्यांना वाटतं की नाही ह्या झंझट, पण त्यांचा एक माणूस महानगरपालिकेत आला तर त्यांच्या प्रश्नांनाही सोपं पडतं. तर 12मध्ये भविष्यामध्ये अशाही काही लोकांना आम्ही 1.25 वर्षाचं स्वीकृत देणार आहोत. सांगली झडपीची काय मदांच्या नेमकी खांडोळीमध्ये सांगली दादा, झडपीमध्ये मदांच्या काय नेमकं? खांडोळीमध्ये शहरांचा विकास कुठे नाही हे कॉब जे आहेत त्यांचं विकासाशी एवढा संबंध येत नाही. महापौर पदाची खांडोळी करणं, स्थायीची खांडोळी करणं, स्वीकृत हे जसं महाराष्ट्रामध्ये विधान परिषद असते तसं देशामध्ये राज्यसभा असते, त्यातला त्यांचा रोल काय असतो, मार्गदर्शनाचा असतो, सल्ल्याचा असतो. आणि त्यामुळे ते उलट अधिकाधिक लोकांना ॲडजस्ट करण्यासाठीच असतात. आणि त्यामुळे आपल्याला 1.25 वर्ष केल्यामुळे अधिक लोकांना ॲडजस्ट करता येईल. आणि मग असं ॲडजस्ट करायचं असतं की त्या सिंधी समाजाला निवडणूक लढवता येईल त्यांना लढवायचं. चला सांगली झडपीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद काय होणार? सांगलीचा तिढा काय? नेमकं काय भूमिका राहणार आहे? कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा असा आमचा आग्रह आहे. माननीय मुश्रीफ साहेबांचं माझे 20 तुमचे 12 मग तुमचा कसा असं म्हणणं आहे. आमचं म्हणणं असं आहे की जनसुराज्य आणि भारतीय जनता पार्टी ही 2 शरीरं एक आत्मा आहेत. त्यामुळे ते 12 + 6 18 मिळून आम्हाला काउंट करा. भारतीय जनता पार्टीचा 18 काउंट केलं तर 18 काउंट केलं तर 18 आणि 20 यात फार फरक पडत नाही. त्यामुळे पहिला अध्यक्ष ते इथे आम्ही 1.25 वर्षाचे 4 करणार आहोत. सगळ्यांना चान्स मिळणार आहे. पहिला BJPचा होऊ द्या म्हणणं आहे. यावर निर्णय झाला, फक्त एक वाक्याचा निर्णय व्हायचा आहे की बाकी सगळं सोपं आहे की पुढचा सभा कोण, उपाध्यक्ष कोण. सांगलीचं थोडंसं अवघड गणित आहे, ते सोडवायला मी तुमच्यातून लवकर बाहेर पडलो तर तिकडेच चाललो आहे. जाऊन कळवा बाहेर थोडं शिल्लक